नमस्कार मैत्रिणींनो, आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर. तुमचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला भोपळ्याची भाजी कशी बनवायची ती सांगणार आहे. वेगळ्याच पद्धतीने आज आपण भोपळ्याची भाजी बनवणार आहे. तुम्ही शेंगदाणा कूट टाकून भाजी नेहमी बनवत असाल भोपळ्याची, परंतु अशी डाळीची भाजी बनवा, खायला खूपच चविष्ट अशी लागते. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण भोपळा घेतला आहे, स्वच्छ धुवून घ्या. धुवून झाल्यानंतर एका सुरीच्या साह्याने आता त्याचे तुकडे करून घेऊया. आपल्याला जितका भोपळा बनवायचा आहे त्या अंदाजानुसार तुम्ही भोपळा घेऊ शकता. त्याचे मागचे पुढचे देठ कट करून घ्या. एकदम बारीक असा चिरून घ्या. चिरून झाल्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये टाका आणि पुन्हा एकदा व्यवस्थित धुवून घ्या. भोपळा चिरताना भोपळ्यामधला गर खूपच जाडसर असेल तर तो काढून टाकला तरीही चालेल. स्वच्छ पाण्याने आपला भोपळा धुवून झाला आहे. एकीकडे आता आपण हे बघा हरभरा डाळ घेतली आहे. पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊया आणि व्यवस्थित भिजत ठेवूया. हे बघा, एका खलबत्त्यामध्ये भरपूर सारा लसूण घेतला आहे, त्याला आता ठेचून घेऊया. एका कुकरमध्ये आता आपण तेल टाकूया. तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊया. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घालूया. मोहरी तडतडल्यानंतर जिरं घालूया. जिरं फुलल्यानंतर हिंग पावडर घालूया. जो बी लसूण बारीक असा ठेचून घेतला आहे तो सर्व त्यामध्ये टाकून घेऊया. गुलाबी रंग येत नाही तोपर्यंत त्याला व्यवस्थित परतून घ्या. त्याच्यामध्ये भरपूर सारा कांदा बारीक असा चिरून घेतला आहे त्याला पण घालून घेऊया. व्यवस्थित परतून घेऊया. 1 ते 2 मध्य आकाराचे टोमॅटो बारीक असे चिरून घेतले त्याला घालून घेऊया. परतून घेऊया. भरपूर सारी कोथिंबीर घालूया. झटपट होणारा हा भोपळा आहे, वेगळ्याच पद्धतीने दाखवतीये. हे बघा, आपला टोमॅटो कांदा व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण 2 लाल मिरच्या टाकूया. त्याला पण व्यवस्थित परतून घेऊया. जी बी डाळ आपण स्वच्छ धुवून भिजत ठेवली होती, अगदी 5 ते 10 मिनटं भिजवली आहे, तिला पण घालून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊया. परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता 1 चमचा इतकी लाल मिरची पावडर टाकूया. हळद पावडर टाकूया. मिरचीला हळदीला तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया. परतल्यानंतर जो बी भोपळा आपण स्वच्छ धुवून घेतला आहे त्याला घालून घेऊया. मिरचीमध्ये व्यवस्थित परतून घ्या. याच्यामध्ये आपण कोणत्याही मसाल्याचा वापर करणार नाही, फक्त लाल मिरची टाकूनच व्यवस्थित भाजी बनवणार आहे. त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि पुन्हा एकदा परतून घेऊया. एकीकडे पाणी गरम होण्यासाठी ठेवलं तर गरम पाणी झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालून घेऊया. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया व कुकरचं झाकण लावून घेऊया व 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊया. अगदी 10 मिनिटामध्ये तयार होणारी ही भोपळ्याची भाजी आहे. हे बघा, आपला कुकर थंड झाला आहे. आपला भोपळा छान शिजला आहे. डाळ पण व्यवस्थित शिजली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता भोपळा आणि डाळ किती व्यवस्थित शिजली आहे. वास तर खूप मधुर असा सुटला या भोपळ्याचा. नक्की या पद्धतीने करून बघा. शेंगदाण्याच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने भोपळ्याची भाजी करून बघा. नक्की सगळे आवडीने खातील. खायला खूपच चविष्ट अशी लागते. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने रस्सा भोपळ्याची भाजी तर नक्की बनवून बघा. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.